मागच्या काळात रस्त्यांकरता आपण पैसे दिले, गटारी करता आपण पैसे दिले, मोठ्या प्रमाणामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांकरता पैसे दिले, सुशोभीकरणाकरता पैसे दिले. सांगली, मिरज, कुपवाड या शहराच्या विविध भागांमध्ये आज जे एक परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं, या शहराचं स्वरूप हे प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्याच्या पाठीमागे मागच्या काळामध्ये आपल्या शहराने दिलेले पैसे आहेत. आणि म्हणून मगाशी आमदार साहेब, दोन्ही आमदार असं म्हणत होते की मागच्या वेळी तुम्ही सांगितलं आणि पैसे दिले, आता देखील तुम्ही घोषणा करा. मी घोषणा एवढीच करण्याकरता आलो आहे, तुम्ही महानगरपालिका निवडून आणा, तुम्हाला कुठल्याच कामामध्ये पैशाची कमतरता राहणार नाही. हे शहर आपल्याला आधुनिक शहर तयार करायचं आहे. या शहरामध्ये मूलभूत सोयी ज्या आहेत, आपल्या इथलं संपूर्ण सांडपाणी हे नदी नाल्यामध्ये न जाता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रक्रिया होऊन ते जे पाणी आहे त्याच्या एसटीपीच्या माध्यमातून त्या पाण्यामधलं त्यातली विष्ठा दूर करून आणि त्यातलं शुद्ध झालेलं पाणी हेच आपल्या नदी नाल्यांमध्ये आणि विहिरींमध्ये गेलं पाहिजे. या दृष्टीनं आपल्याला पुढच्या काळात कारवाई करायची आहे. घनकचऱ्याचा एक प्रकल्प आपण केलाय, पण 100% आपला घनकचरा जो आहे या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्या माध्यमातून आपल्याला खत निर्मिती करायची आहे. त्यातनं आपल्याला पेलेट्सची निर्मिती करायची आहे. कोळशासारखे पेलेट्स, जे पेलेट्स खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात आपल्या वीज निर्मिती करता लागतात, ते आपल्या घनकचऱ्यापासून आपल्याला तयार करायचे आहेत.